गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आपल्या सर्वांचे विज्ञानाचे जग या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सम इम्पॉर्टंट डिसीजेस नाउडेज, अलीकडे साधारण जे आजार आपण ऐकतो, काही आजारांविषयी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. या पाठाच्या अनुषंगाने काही आजारांमध्ये जसं आता डेंग्यू आहे, स्वाईन फ्लू आहे, एड्स आजार आहे, याशिवाय प्राण्यांमार्फत पसरणारे काही आजार आहेत, ज्यामध्ये रेबीज सारखा आजार आपल्याला म्हणता येईल. प्राण्यांच्या मार्फत पसरणारे जे आजार आहेत, त्याच्यानंतर आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज आपण काही शिकणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आज आपण जे शिकणार आहोत की या आजारांचा प्रामुख्याने प्रसार कसा होतो, खास करून याची लक्षणे आणि आपण काय करू शकतो हे आजार टाळण्यासाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न अबाउट द डेंग्यू. यू नो दॅट डेंग्यू दॅट वर्ड यू हॅव हर्ड, आय थिंक. डेंग्यू, मलेरिया ज्याला म्हणतो आपण. तर हा सुद्धा एक आजार जो आहे, हा एका विशिष्ट डासाच्या प्रजातीमुळे होणारा आजार आहे. हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी काही पॉइंट दिलेले आहेत. डेंग्यू जो आजार आहे, हा आजार एडिस एजिप्टी नावाचा जो डास असतो, त्या डासाच्या प्रादुर्भावामुळे, त्या डासांमुळे होणारा हा आजार आहे. पर्टिक्युलरली दॅट मॉस्किटो, दॅट इज द you know that Aedes aegypti, which is lays eggs in a waterlogged, जिथे पाणी साचलेला असतो त्या ठिकाणी, या ठिकाणी जे डास आहेत पाण्यामध्ये अंडे टाकतात, त्याच्यामधून मग डासांची उत्पत्ती होते आणि त्यानंतर मग या डासांचा ज्या वेळेला प्रादुर्भाव वाढतो त्यावेळेला हे आजार जे आहेत, प्रामुख्याने डेंग्यू सारखे आजार, मलेरिया आहे, एलिफंटायसिस आहे, हे आजार साधारण या डासांच्या माध्यमातून होणारे आजार आहेत. ज्या वेळेला ते आपलं रक्त उळत असतात त्यावेळेला त्यांचा जो सलायवा असतो डासांचा, त्या सलायवांमधनं हे जे रोगजंतू आहेत किंवा पर्टिक्युलरली रिस्पॉन्सिबल सम व्हायरसेस आर, वी कॅन से दॅट इज प्रोटोझोआज बॉडीज, दे इन्सर्ट इन अवर बॉडी, ते आपल्या रक्तामध्ये सोडत असतात आणि त्या माध्यमातून मग हे आजार साधारणपणे पसरत असतात. तर यामध्ये मुद्दा लक्षात घ्या, एडिस एजिप्टी, दॅट मॉस्किटो इज रिस्पॉन्सिबल फॉर डेंग्यू. सेकंड वन यू मस्ट नो दॅट malaria is also caused by the mosquito, and which mosquito is responsible for the disease? Female Anopheles. म्हणजे एनॉफिलिस डासाची मादी जर चावली तर मलेरिया होतो. परत दुसरं लक्षात घ्या, हत्ती रोग. साधारण हत्ती रोगामध्ये पाय जे असतात, पाय हत्यासारखे सुजतात आणि म्हणून त्याला एलिफंटायसिस हा शब्द वापरलेला आहे. हा सुद्धा एका विशिष्ट डासांमुळे होणारा आजार आहे, ज्याचं नाव आहे क्युलेक्स डास. त्याच्यानंतर फिमेल एनॉफिलिस मुळे मलेरिया, अँड देन एडिस एजिप्टी मुळे डेंग्यू. आता एक लक्षात घ्या, हे तीनही आजार हे डासांमुळे होणार आहे. आणि डासांची पैदास जर आपण बघितली तर डासांची पैदास ही जिथे पाण्याची गटारे साचून आहेत अशाच ठिकाणी डास हे वाढत असतात. आणि म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा, डासांपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल किंवा डासांची पैदास जर आपण थांबवली, रोखली, तर या आजारांपासून आपल्याला सहज दूर राहता येते. आणि म्हणून ज्या ठिकाणी साचलेलं पाणी आहे, तुम्ही जर बघितलंय, आय विल शो यू वन पिक्चर, यू ऑब्झर्व दॅट. मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, त्याच्यामध्ये बघा, त्यामधून लक्षात येईल की साधारण कुठेही पाणी जर जास्त काळ साचून असला तर त्या ठिकाणी डासांची पैदास होण्याची शक्यता असते आणि त्यामधून मग अशा पद्धतीच्या आजारांना निमंत्रण मिळते. आणि म्हणूनच बहुतांश जर आपण बघितले, जिथे अस्वच्छता आहे, जिथे पाण्याची गटारे तुंबलेली आहेत, घाण साचलेलं आहे, अशाच ठिकाणी तुम्हाला डासांची पैदास वाढलेली दिसते. याचं कारण हे आहे की साधारणपणे एडिस एजिप्टी आणि मलेरियाचे जे डास आहेत ते क्लीन वॉटरमध्ये ग्रो होतात, वाढतात. आणि क्युलेक्स एलिफंटायसिस जो आजार होतो, क्युलेक्स डास
हे डर्टी वॉटरमध्ये सुद्धा ग्रो होतात आणि म्हणून जिथे पाणी साचलेलं आहे व द वॉटर इज लॉक सच प्लेसेस यू मस्ट क्लीन फोर्स, अशा डर्टी वॉटर साचलेल्या तुंबलेला पाणी असेल, अशी नाली असेल किंवा कुठे गटार असतील तर सर्वप्रथम आपण ते स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आपला परिसर हा स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने आपण आपल्या घरी काळजी घेतली पाहिजे. इव्हन कूलर आपल्या घरी आपण वापरतो, बऱ्याचदा आपण एकदा पाणी भरलं की ते साफ करत नाही. सो वी शुड फॉलो अ ड्राय डे. ड्राय डे मीन्स एक दिवस आपल्या घरासभोवताल कुठे नाली, घरातील पाणी साचलेलं पाणी असेल कुठे साचणार नाही या दृष्टीने आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना डास पैदा होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळणार नाही या दृष्टीने आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि डेंग्यू मध्ये आपल्याला माहित आहे की डेंग्यू जो आजार आहे हा खास करून या विशिष्ट प्रकारच्या मॉस्किटोमुळे होणार आहे. मग याच्यामध्ये साधारणपणे विच आर द सिम्पटम्स पर्टिक्युलरली वी फाइंड इन दिस डेंग्यू, तर याच्यामध्ये खास करून तीव्र ताप मीन्स acute fever and headache, vomiting, some of the symptoms. याच्यामध्ये प्रचंड शरीर गरम उष्ण होतो, डोके दुखणे आणि त्याच्यानंतर मळमळ, उलटी आणि विशेष म्हणजे यामध्ये डोळ्यांचे जे खोबण्या असतात, पेन्स इन आय सॉकेट इज ए व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. हे जे भुया असतात या भुयांचा हा जो भाग असतो हा भाग प्रचंड असं पेन होतो, दुखतो, ही एक साधारण लक्षणे याच्यामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे या आजारामध्ये जे आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्स असतात, आपला जो रक्त आहे या रक्तामध्ये लाल पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत आणि ब्लड प्लेटलेट्स सुद्धा आहेत. प्रत्येकांचे कार्य अलग अलग आहेत. तर आपल्या रक्तामधील जे ब्लड प्लेटलेट्स आहेत झपाट्याने कमी होतात, खास करून डेंग्यूमध्ये. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि ही लक्षणे साधारणपणे आपल्याला डेंग्यूमध्ये दिसतात. मीन्स हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिसीज, सो वी मस्ट नो दॅट. आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की एडिस एजिप्टी नावाचा जो डास आहे यामधून हा आजार पसरत असतो आणि यामधून DEN12 व्हायरसेस, ज्या व्हायरसचा टाईप ज्याला आपण फ्लेवी व्हायरस म्हणतो, फ्लेवी व्हायरस प्रकारचे जे विषाणू आहेत हा प्रकार आहे यांचा, या माध्यमातून या डेंग्यू आजाराचा प्रसार होत असतो. तर हे जे तीनही आजार तुम्ही ऐकलेत, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, एलिफंटायसिस आजार आहे, हे साधारण डासांच्या माध्यमातून पसरणारे आजार आहे. मग डासांची पैदास जर साचलेल्या पाण्यात होते, जिथे पाणी साचून आहे अशातून होते, तर आपण व्हॉट वी शुड टेक प्रिव्हेंटिव्ह मेजर टू अवॉइड दॅट डिसीज. व्हेरी सिंपल. ज्या माध्यमातून या आजारांचा प्रसार होतो ते जर स्त्रोत आपण नष्ट केले, सर्वात महत्वाचं म्हणजे अस्वच्छता हा जो भाग आहे जिथे साचलेलं पाणी आहे, तुडुंब नाल्या आहेत, गटारे आहेत, आपल्या घरासभोवताल कुठे जर साचलेलं पाणी असेल तर त्यावर आपण खास करून डासांची पैदास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. वाहतं पाणी राहण्याच्या दृष्टीने तुम्ही गटारे, नाले साफ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. घरात कुठे साचलेलं पाणी असेल तर जास्त काळ साचून राहू नये. कुठल्या ड्रममध्ये, कूलरच्या टाकीमध्ये असेल, टाक्यामध्ये असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून कुठल्या टायरमध्ये पाणी साचलेलं असेल तर साचून राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जिथे पाणी साचलेला नाल्या आपल्याला त्या ठिकाणी मध्ये पाणी साचलेला दिसतो त्या स्वच्छ होण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जे आरोग्य विभागाशी संबंधित येतात त्यांना आपण वारंवार सूचना दिली पाहिजे, जेणेकरून तो परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने आपणही काळजी घेणे महत्वाचं आहे. तर या गोष्टी लक्षात आल्या असतील असं मला वाटते की नेमकं डेंग्यू कशामुळे होतो, लक्षणे आणि उपाययोजना तर आपल्याला लक्षात आलं असेल. दुसरा आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू बद्दल आपण काही वर्षापूर्वी आपण हा नाव ऐकलेले आहात. बऱ्याचदा स्वाईन फ्लूचा गाजावाजा कधी कधी खूप झालेला दिसतो आपल्याला. काही काही आजार बऱ्याच कालखंडानंतर कधी कधी ऐकायला मिळतात. त्याच्यापैकी हा एक स्वाईन फ्लू आहे. ज्या आजारांचं पहिले जे पेशंट आहे, पहिला जो रोगी आहे हा उगम जो आहे खास करून मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये या आजाराची लक्षणे असणारा व्यक्ती सापडला. 2009 मध्ये फर्स्ट केस फाउंड इन मेक्सिको in 2009 and particularly this disease particularly spread through air, secretion of nose, throat and saliva.
हा खास करून जो व्यक्ती स्वाईन फ्लूने इन्फेक्टेड आहे अशा व्यक्तीच्या नाकामधून आणि गळ्यामधनं किंवा सलायवा जी असते त्या माध्यमातून या आजाराचे जे रोग जंतू आहेत हे हवेमध्ये प्रसार करीत असतात आणि म्हणून खास करून हा आजार जो पसरतो हा एक तर डुक्कर, पिग्स अँड ह्युमन बीइंग, तर डुकराच्या माध्यमामधून आणि मानवाच्या संपर्कातून हा आजार पसरत असतो। या आजारामध्ये खास करून व्हॉट आर द मेन सिम्पटम्स पर्टिक्युलरली इन दिस डिसीज, सो यू विल फाइंड फर्स्ट सिम्पटम दॅट इज अ डिफिकल्ट इन अ ब्रीदिंग, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास लागणे ज्याला म्हणतो आपण। नॉर्मली आपली जी ब्रीदिंग असतो, ब्रीदिंग रेट हा असं नॉर्मली आपल्याला जाणवत नाही, श्वास घेताना दम लागल्यासारखा जाणवतो। दॅट इज द सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू। अँड सोअर थ्रोट अँड बॉडी पेन, खास करून गळा जो आहे, गळा जो आपला जो आहे हा खवखवणे किंवा दुखल्यासारखा वाटणे आणि बॉडी पेन, शरीर दुखणे हे साधारणपणे लक्षणे याच्यामध्ये दिसतात। मग स्वाईन फ्लू आजार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्या व्यक्तीची जे नमुने आहेत तर या व्यक्तीमधील घशातील जो द्रव्य असतो, मीन्स पर्टिक्युलरली लिक्विड फ्रॉम द थ्रोट ऑफ पेशंट, त्या पेशंटचा जो व्यक्ती साधारणपणे ज्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसतात त्या व्यक्तीच्या गळ्यामधील जो एकंदरीत नमुना असतो, घशातील जो द्रव्य असतो, लिक्विड असतो या गळ्यामधील, तो नमुना चाचणीसाठी पाठवला जातो, डायग्नोसिससाठी। आणि अशा आजारांची चाचणी ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरस, राष्ट्रीय विषाणू संशोधन जी विज्ञान संस्था आहे, राष्ट्रीय विषाणू संस्था ज्याला म्हणतो आपण, विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी पुणे इथे आहे, या ठिकाणी या आजाराचे जे निदान करण्यासाठी द्रव्य घेतलेला असतो त्याला पाठवलं जाते, त्याच्या रिपोर्टनुसार मग त्यावर इलाज केला जातो। आणि म्हणून या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, हा सुद्धा इन्फेक्टेड पर्सन च्या माध्यमातून, सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवाच्या माध्यमातून होत असतो। त्यामुळे अशा आजारापासून, अशा आजार एखाद्या व्यक्ती आजाराने ग्रस्त असेल तर त्यापासून आपण दूर अंतर ठेवणे किंवा कॉन्टॅक्ट न येणे, दॅट इज अ बेटर वे टू अवॉइड दिस डिसीज, टू कीप सेफ युअरसेल्फ। तुम्हाला स्वतःला सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टी या ठिकाणी माहीत असणे आवश्यक आहे। And then we will see the AIDS, HIV. You know that there are two words, AIDS, HIV. So AIDS, that is a acquired immunodeficiency of syndrome. चार शब्दांचं पहिला शब्द घेतलेला, A means acquired, I means immuno, D means deficiency and S means syndrome. So AIDS आजार हा साधारणपणे बऱ्याचदा तुम्ही याविषयी जनजागृती करणारी जी यंत्रणा आहे शासकीय स्तरावर, वेगवेगळ्या माध्यमातून, शाळांमधून, आरोग्य विभागामार्फत, NGO मार्फत आपण बऱ्याचदा वर्गशाळा, लोकांमध्ये अवेअरनेस, पब्लिक प्रोग्राम सुद्धा घेऊन याबद्दलची जनजागृती करण्यात येत असते। 1 डिसेंबर हा जागतिक एड्स प्रतिबंधात्मक दिन, जनजागृती दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो। त्यावेळेला मोठी आकडेवारी जाहीर होते, एड्सग्रस्त, मग अशा पद्धतीने एड्सवर इलाज नाही वगैरे आपण हे ऐकलेले आहात। सो दॅट इज व्हॉट इज एड्स अँड हाऊ इट कॉज, विच व्हायरस इज रिस्पॉन्सिबल टू स्प्रेड दॅट डिसीज अँड हाऊ वी कॅन टेक द प्रिव्हेंटिव्ह मेजर टू अवॉइड दॅट डिसीज, ओनली इन ब्रीफली वी विल लर्न हियर। सो एड्स मीन्स एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी ऑफ सिंड्रोम। एक्वायर्ड मीन्स प्राप्त केलेला, आजार हा स्वतःहून येत नाही। एड्स जसं मलेरियामध्ये डास चावला की या ठिकाणी त्या रोगजंतूमुळे तो आजार खास करून प्रसार होत होता। इथे एक्वायर्ड, प्राप्त केलेला, कुठल्या गोष्टीमुळे, स्वतःहून तो आपल्याकडे आलेला नाही, आपण स्वतःहून त्याला कारणीभूत असतो, मीन्स एक्वायर्ड, प्राप्त केलेला। त्याच्यानंतर इम्युनोडिफिशियन्सी, ज्या आजारामध्ये आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती ह्रास होते, जी इम्युनिटी पॉवर आहे, एखादी रोगजंतू शरीरामध्ये गेल्यानंतर
निसर्गाने आपल्याला एवढी एक शक्ती दिलेली असते की त्या रोगजंतू विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारच्या सेल आहेत. जसं आपल्या रक्ताचा रंग लाल आहे तर आरबीसी कारणीभूत आहेत. त्याच पद्धतीने पांढऱ्या पेशी तुम्ही शब्द ऐकलेले असाल, व्हाईट सेल, दिस सेल कॉल्ड ए गार्ड सेल आर वी कॅन से, हे सैनिक पेशी म्हणून जे आपल्या शरीरामध्ये काम करतात, ज्याला आपण WBC व्हाईट ब्लड कॉर्पस्कल म्हणतो आपण. तर नॅचरली आपल्या शरीरामध्ये एक इम्युनिटी पॉवर असते. कुठलेही रोगजंतू शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता आपलं शरीर पहिल्यांदा तयार करतो आणि त्यानंतर जर रोगजंतूंचा प्रभाव जर जास्त असेल आणि इम्युनिटी पॉवर कमी असेल त्या आजाराला आपण बळी पडतो. साधारण या आजारामध्ये काय होते की इम्युनिटी जी पॉवर आहे ही ज्या विषाणूमुळे आपल्या शरीरामध्ये विषाणू गेल्यानंतर इम्युनिटी पॉवरला पहिल्यांदा तो डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आजाराची लक्षणे दिसायला लागतात. म्हणून लक्षात घ्या, एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी ऑफ सिंड्रोम, एड्स हा पर्टिक्युलर एक आजार म्हणता येणार नाही, तर एड्स ही एक रोगाची स्थिती आहे. म्हणजे आपल्या ज्या व्यक्तीमध्ये HIV इन्फेक्ट होतो, आता याला मुख्य कारणीभूत कुठला विषाणू आहे तर HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी ऑफ व्हायरस. या विषाणूचं नाव आहे ह्युमन डिफिशियन्सी ऑफ व्हायरस. हा विषाणू आहे. that is the responsible virus for means for AIDS. HIV चा जर शिरकाव शरीरामध्ये झाला तर त्या HIV मुळे त्या व्यक्तीची शरीरातील प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर हळूहळू कमी होते आणि एक वेळ अशी येते की इम्युनिटी पॉवर त्या व्यक्तीमधील संपल्यामुळे, नष्ट झाल्यामुळे त्या शरीरामध्ये, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठल्याही रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता राहत नाही. इव्हन साधा सर्दी, हगवण, कुठलाही ताप असेल त्या आजाराविरुद्ध आपलं शरीर लढू शकत नाही. आणि अशा वेळेला एखादा आजार शरीरावर मग अटॅक करतो. अशा वेळेला एखादा आजार त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ग्रासतो आणि तो व्यक्ती कुठल्याही आजाराने मृत्यू पावतो. मीन्स दॅट इज द सिंड्रोम. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती संपते त्यावेळेला कुठल्याही आजाराची लक्षणे त्या व्यक्तीमध्ये दिसतात आणि कुठल्याही आजाराने तो व्यक्ती दगावू शकतो. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे की प्रतिकार शक्ती संपल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये दिसणारे जे आजाराचे सिंड्रोम्स असतात, पर्टिक्युलर तो एका विशिष्ट याच आजाराने मेला असं आपल्याला सांगता येऊ शकत नाही. तर त्या व्यक्तीमध्ये कुठलाही इव्हन TB, इव्हन साधा टायफॉइड, मलेरिया, साधारण प्रतिकार शक्ती संपली की कुठलेही आजार मग त्या शरीराला, त्या आजाराला साथ देत नाही आणि अशा वेळेस तो व्यक्ती दगावतो. त्या स्थितीला नाव दिलं आहे एड्स. आणि कारणीभूत कोण आहे? HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी ऑफ व्हायरस. HIV, इम्युनोडिफिशियन्सी ऑफ व्हायरस. I means इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे आपल्या शरीरामधील प्रतिकार शक्ती कमी करणारा व्हायरस. याला नाव आहे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी ऑफ व्हायरस. विषाणू आहे आणि हा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचे प्रमुख 4 मार्ग आहेत. नंबर 1, सर्वात महत्वाचा, ज्या आजाराचा प्रसार आपल्या देशामध्ये होतो जवळपास, इफ यू ऑब्झर्व दॅट, सो near about 80 to 85% patient are found by infected this disease, and main reason is that unsafe sexual contact. असुरक्षित लैंगिक संबंध. एखादा HIV पॉझिटिव्ह स्त्री किंवा पुरुष आहे, अशा व्यक्तीच्या सानिध्यात निरोगी व्यक्ती जर आला तर त्या व्यक्तीला 100% हा आजार अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट मधनं, असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरत असतो. सर्वाधिक जे पेशंट, सर्वाधिक जे HIV पॉझिटिव्ह आहेत ते साधारण हे प्रसार झालेला जर प्रमुख कारण असेल तर तो आहे असुरक्षित लैंगिक संबंध, अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण. आणि विशेष करून आपल्याला माहित असणे गरजेचं आहे
की तारुण्यावस्थेमध्ये बहुतांश या आजाराला बळी पडणारा जो वर्ग असतो हा साधारण आपल्या समाजातील तरुण वर्ग, उत्पादक वर्ग बहुतांश या ठिकाणी बळी पडलेला दिसतो. साधारण 15